आणि मला जर एकही फोन आला सिंगल कुठल्या शेतकऱ्याचा की स्केल ऑफ फायनान्स प्रमाणे वाटप करत नाही, विनाकारण त्याला चक्र मारायला लावते, तर मग मी सोडणार नाही बा त्या ब्रांचला. मी काय सगळ्यांनाच आणि हो का, मी माझं काय वैयक्तिक तुम्हाला कर्ज मागत नाही. ओमराजे वैयक्तिक कर्ज मागत नाही तुम्हाला, किंवा माझ्यासाठी तुम्हाला कर्ज द्या म्हणत नाही, किंवा माझं वैयक्तिक काम नाही. पण शेतकऱ्याची इतकी अडचण होती सांगतो तुम्हाला. तुम्ही जर नाही कर्ज दिलं तर त्या शेतकऱ्याला 10% 5%, 4% असं व्याज त्याला अशा व्याज कर्ज घ्यावं लागते. आणि सावकार गावात बसलेले जाईल. तर विनंती इतकीच आहे की तुमच्याकडनं शेतकऱ्याला मदत व्हायला पाहिजे. कारण शेवटी कसं आहे, तुम्ही मदत केली, प्रत्येक शेतकऱ्याला पाऊस पडला की पेरणी आलीच, त्याला बियाणं घ्यावंच लागतंय, खत घ्यावंच लागतंय. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सपोर्ट केला तर त्याला म्हणजे कमी व्याजदराचं कर्ज मिळते. तुम्ही जर नाही केला त्याला सावकाराच्या दारात जाऊन त्याला पेरावं तर लागतेच. म्हणून तुमच्याकडनं मला एवढं अपेक्षित आहे.